नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलोय बोरनांसाठी, स्पेशली मुलींसाठी दागिने कसे बनवायचे। चला तर मग सुरू करूया। इथे मी गोल्डन किंवा अशा प्रकारचे चमकीले पेपर घेतले आहेत आणि हेच पेपर आपल्याला एका थिक कार्डबोर्डवर स्टिक करून काहीसं अशा प्रकारचे किंवा अशा शेपमध्ये सगळे कटआउट्स रेडी करून घ्यायचे आहेत। बाजूबंद, मॅजिक स्टिक्स, हेअरबँडसाठी आणि गळ्यातल्या माळासाठी। चला तर मग एक स्टेप बाय स्टेप बघूया। मी स्टिक करून घेतल्यानंतर काहीसं डिझाईनला एक नवीन लुक देण्यासाठी दोन कलरमध्ये इथे पेपर घेतला आहे, एक गोल्डन आणि थोडासा पिंक। याला असं बेस बनवून घेऊन आपण हलवा स्टिक करून घेणार आहोत। हलवा स्टिक करण्यासाठी तुम्ही इथे ग्लू गन किंवा अगदीच फेवी बॉन्ड याचाही वापर करू शकता। आता मी इथे ना डिस्को मनी असलेले हेअरबँड घेतलं आहे। आता हेअरबँड कशासाठी किंवा हेअरबँडवर असं ग्लू गनने मी स्टिक करूनही तुम्हाला दाखवू शकली असती, पण नाही, अगदी नुसतं स्टिक केलं तर ते 1-2 तास सुद्धा नीट राहू शकणार नाही। तर आपल्याला काय करायचंय, स्टॉकिंगची गोल्डन वायरने मी या हेअरबँडवर हे जे आपलं बटरफ्लायचं पॅच आहे ते आपण अडकवून घेणार आहोत। आता अडकवायचं कसं, या डिस्को मनीच्या मध्ये असे वेगवेगळे गॅप आहेत आणि त्या गॅपमधून ह्या पूर्ण तारेला व्यवस्थितरित्या गुंडाळून घ्यायचंय, जेणेकरून हे जे बटरफ्लाय पॅच आहे ते त्या हेअरबँडवर व्यवस्थित राहील। खालच्या साईडला जर तार बाहेर आली असेल थोडीशी तर त्याला अशा प्रकारे रिबिनने त्याला रॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती जे तार आहे ते आपल्या मुलीला लागणार नाही। नंतर काहीसं मॅजिक स्टिक्ससाठी मी अशा शेपचे ड्रॉप शेपचा कटआउट रेडी करून घेतला आहे। त्यावरही डबल कलर लावण्यासाठी मी पिंक कलर पण अटॅच करून घेतला आहे आणि त्यावर गोलाकार पद्धतीने हलवा स्टिक करून घेणार आहे। काय ना, बोरनान आणि रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा मुहूर्त असतातच आणि बोरनान हे लहान मुलांसाठी पहिल्या 5 वर्षात लोक आवर्जून ठेवतात आणि त्यामध्ये हलव्याचे दागिने घातले जातात। आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत, पण आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या एक्झॅक्ट साईजनुसार आणि त्यांना हवे असलेल्याच गोष्टी आपण घरच्या घरी अगदी स्वस्त आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। ही आहे मॅजिक स्टिक रेडी। हेअरबँड, मॅजिक स्टिक म्हणजे आतापर्यंत आपण 2 गोष्टी बनवून रेडी केल्या आहेत। माळेसाठी मी काहीसं असं पेंडंट रेडी करून घेतलं आहे आणि ह्या पेंडंटला आपण जसं याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलंय की हलवा ओवायचा कसा, आणि तो ओवलेला हलवा जो आहे त्याची माळ बनवून आपण ह्या पेंडंटला कसं अटॅच करणार आहोत। हे जी ओवलेली माळ आहे किंवा हलवा ओवणं जितकं सोपं आहे आणि तितकं सोपं आमच्या ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। बस याला 2 वेगवेगळ्या लेअर अटॅच करून पेंडंटलाही याला स्टिक करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये सुईने ओवूही शकता 2 साईडला, पण मी इथे स्टिक करून दाखवला आहे। उरलेला धागा तुम्ही कट करून घेऊ शकता। बनला आपला हलव्यासाठी किंवा आपल्या मुलीच्या बोरनांसाठी तिची गळ्यातली माळ। आता आपण बाजूबंदासाठी इथे आपण स्टार्ट टू एंड आपण मागच्या साईडला रेड कलरची रिबिन लावून घेणार आहोत। काहीसं असं म्हणजे बाजूबंदलाही आपण गोल्डन पिंक असं पेपरचं कॉम्बिनेशन केलेलं एक बेस रेडी करून घेतलाय आणि त्यावर गोलाकाररित्या काहीसं अशा प्रकारे आपण डिझाईनही कंप्लीट करून घेणार आहोत। आपल्या मुलीच्या बोरनांसाठी आणि तिचे दागिने बनवण्यासाठी थोडीशी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागेल आणि रेडी आहे आपल्या मुलीच्या बोरनांसाठी आणि अगदी तिला कम्फर्टेबल असतील तिच्या मापाचे बोरनान ज्वेलरी। गळ्यातली माळ, केसात घालण्यासाठी हेअरबँड, हातात पकडण्यासाठी मॅजिक स्टिक आणि बाजू बंद। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली आणि तुम्हाला अजून आमच्या चॅनल थ्रू काय बघायला आवडेल हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा। आणि हो, आमचे व्हिडिओज, आमच्या आयडियाज जर तुम्हाला आवडत असतील लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच नवीन आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा। धन्यवाद।